सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोहे सौवसाहुणं। जय बोलो पंच परमेष्टि भगवान की। जय बोलो आचार्य गुरुवर शांति सागर मुनि महाराज की। जय बोलो परतस्मरणीय आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर सन्मति सागर जी मुनि महाराज की। जय बोलो आचार्य गुरुवर समय सागर मुनि महाराज की। जय बोलो मम दीक्षा गुरु आचार्य गुरुवर चंद्रप्रभु सागर मुनि महाराज की। जय बोलो परम पूज्य नमित सागर मुनि महाराज की। मुनि संघ की। पहिलाच प्रसंग आहे तुमच्या गावात किंवा माझ्या जीवनात की प्रवचन करण्याचा दीक्षा झाल्यानंतर। त्यामुळं जे काही चांगलं असेल तर ते पूर्वापार चालत आलेलं आचार्य महाराज भगवंतांचं आहे, आणि जे काही चुकीचं असेल ते सगळं माझं असेल हे समजून तुम्ही मला क्षमा कराल या हेतूने मी तुम्हाला थोडं काही येईल ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर आपण जे इथं आलेलो आहोत ते कोणत्या निमित्ताने आलो आहेत, तर की विधान आणि सवाल ह्या हेतूने इथं आलेलो आहोत। आणि पुढं आपल्याला 7 दिवसाची मोठी पूजा करायची आहे। तर हे सगळं करत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घ्यायला पाहिजे की आपण जैन कुलामध्ये जन्माला आलेलो आहोत, म्हणजे एक मोठ्या कुलामध्ये जन्माला आलेलो आहोत। आणि त्या कुलामध्ये जन्माला येणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि दुर्मिळ अशी गोष्ट आहे। आणि ती गोष्ट आपण सगळ्यांनी काय केलेली आहे, साध्य तरी केलेली आहे जैन कुलामध्ये जन्माला येऊन। आणि ते आल्यानंतर आपल्याला असं पंचकल्याण, मोठमोठे विधान सारखे गोष्टीमध्ये सहभागी होणं हे त्याच्यापेक्षा काय आहे, दुर्लभ आहे। कारण ज्याच्याजवळ पुण्य असतं तो पुण्यवान जीवच त्या गोष्टी काय करू शकतो। ज्याच्याजवळ पुण्य थोडंसं कमी असतो तो काय करतो, थोडंसं मागं राहतो, त्याच्या हातून त्या गोष्टी घडत नाहीत। त्यामुळे आपलं जेवढं पुण्य आजपर्यंत आपण प्राप्त केलेलं आहे त्या पुण्यानं ज्या त्या गोष्टीमध्ये सहभागी घेऊन, मग सौधर्म इंद्र असेल, ईशान इंद्र असेल, सौभाग्यवती असेल किंवा अष्टकुमारिका असेल किंवा आणखीन कोणते तरी पद असतील, त्या पदाचं काय करायचं आहे, आपल्याला आपलं पुण्याचं जे काही साठा आहे तो साठा खर्चून आपल्याला काय करत आहे, आणखीन 3 लोकांच्या नाताचं आपल्याला काय करता येईल, आणखीन जवळून भक्ती करता येईल कशी, हे आपल्याला पाहायचं आहे। त्यासाठी ज्या दिवशी ते सवालाचे कार्यक्रम असतील त्या दिवशी आपल्याला तन मन आणि धन या तिन्ही गोष्टीनं काय करायला पाहिजे, सहभागी व्हायला पाहिजे। आपली जेवढी कपॅसिटी असेल, जेवढं आपलं उडी मारू शकतो तिथंपर्यंत काय करायला पाहिजे, आपल्याला कमीत कमी प्रयत्न करायला पाहिजे। नाहीतर सगळेजण कोण घेणारे घेतील, कोण बसणारे बसतील असं म्हटलं तर ते काही होणार नाही। कारण आपण त्या पत्रिकेमध्ये एक नियम असेल की तो नियम असेल की जे कोणते सवाल असतील ते फक्त गावातली लोकच घेतील। मग गावातले लोकच गप्प बसले तर बाहेरचे लोक काय कोण धरणारच नाही। त्यामुळे जे काही करायचं आहे ते तुम्हाला गावातल्या लोकांना सगळ्यांना मिळूनच करायचं आहे। हा सगळ्यात मोठा काय आहे, नियम आहे। त्यामुळं जे काही करायचं आहे ते सगळं तुम्हालाच करायचं आहे। त्यासाठी तन मन आणि धन, ज्याच्याजवळ धन असेल तो धन लावून तो पुण्याचं काय करेल, एखादी पात्र स्वीकारेल आणि त्या पात्राच्या द्वारे 3 लोकांच्या नातांची पूजा अर्चा करेल। ज्याच्याजवळ धन नसेल, ज्याच्या पदरामध्ये ते पद पडले नसेल, तो काय करेल, आपलं तन आणि आपलं मन लावून तो काय करेल, त्या कार्यामध्ये तुम्हाला सहभागी होईल। हे बाकीच्यांनी करायचं आहे। मग हे करत असताना आपल्याला विचार करायचा आहे की मी हे का करत आहे, हे लोकांना दाखवण्यासाठी करत आहे की माझ्या स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करून घेण्यासाठी करत आहे। हे सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे, आपण स्वतःला विचारलं पाहिजे। ही जी पूजा मी करणार आहे हे फक्त गावाचं कल्याण होऊन दे म्हणून करायचं आहे
काय त्यात माझं पण कल्याण होऊन दे म्हणून करायचं आहे? हे सगळ्यांनी काय करायला पाहिजे, स्वतःला पहिला विचारायला पाहिजे. आणि ज्यावेळी प्रत्येकाला वाटेल की ही पूजा माझ्यासाठी आहे, माझं कल्याण करून घेण्यासाठी आहे, असं ज्यावेळी प्रत्येक जीव विचार करेल, त्याच वेळी ती पूजा काय होणार आहे, सानंद संपन्न आणि उत्कृष्ट अशी पार पडणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने मनात विचार करायला पाहिजे की ही पूजा गावाची नाही, तर ही पूजा माझी आहे. आणि ती पूजा जर माझी असेल तर ती आपल्याला कधी वाटेल का की ती पूजा चुकीच्या पद्धतीनं होईल? तर कधीही वाटणार नाही. जी काही पूजा होणार आहे ती योग्य पद्धतीनंच होणार आहे. आणि या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तुम्ही याच्या अगोदर 2011 सालला देखील पाहिला चिला की ह्या पूजेमध्ये जे आचार्य महाराज जे आहेत, ज्यांच्या सान्निध्यामध्ये आपण ही पूजा करणार आहोत, त्या पूजेमध्ये बाकीच्या बाहेरच्या कुठल्याही गोष्टीला काय करत नाही, ते प्राधान्य देत नाही. ते कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतात? पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हायला पाहिजे. मग त्यासाठी तुमचं सगळं गाव आलं तरी ते त्यांनी थांबणार नाही, आलं तरी पण ते थांबणार नाहीत. जी वेळ आहे त्या वेळेलाच ते काय करणार आहेत, चालू करणार आहेत. त्यामुळं सगळ्यात पहिलं मनाला सांगायचं आहे की मला जे पंडित जे असतील, प्रतिष्ठाचार्य जे असतील किंवा जे आचार्य महाराज असतील, जी वेळ दिलेली आहेत त्या वेळेला मला तिथं काय करायला पाहिजे, हजर राहायलाच पाहिजे. तरच मला काय होणार आहे, ज्या काही क्रिया घडणार आहेत त्या संपूर्ण मला करायला मिळणार आहेत. त्यामुळं त्या वेळेचं आपल्याला काय करायचं आहे, पालन करायचं आहे. आणि ज्या ज्या सूचना असतील त्याप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे. असतो तो भाग झाला आपला पूजेचा. पण आपण काय करायचं आहे, आपण स्वतःच्या कल्याणासाठी हे जे काही जैन धर्म मिळालेला आहे, कशासाठी मिळालेला आहे आपल्याला? असंच बसून काढण्यासाठी मिळालेलं आहे? स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी मिळालेलं आहे की दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी मिळालेलं आहे? मग स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी मिळालं असेल तर प्रत्येकानं प्रत्येकाच्या स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे, दुसऱ्याच्या मनाला विचारायचं नाही की माझं काय कर्तव्य आहे, मी कुठं जाण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. हे प्रत्येकाने कोण कधी विचार केला आहे का? मला कुठं जायचं आहे? कुठं जायचं आहे आपल्याला? आपला जन्म झाला आहे, जैन कुलामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. मग आपलं शेवटचं ध्येय कुठं आहे? कुठं मॉलमध्ये जायचं आहे, कुणाच्या लग्नाला जायचं आहे, कुणाच्या पूजेला जायचं आहे, काय माझ्या पोरगीचं लग्न करायचं आहे, का पोरग्याचं लग्न करायचं, असं कोणतं ध्येय आहे माझं प्रत्येकाचं वैयक्तिक? मला कुठं जायचं आहे शेवटी? मोक्षाला जायचं आहे. मग मोक्षाला जाण्यासाठी काय करायला पाहिजे? मला काय वाचलेलं सांगायला येत नाही, मला फक्त विचारलं तेवढंच येत आहे. तुम्ही काय सांगशील त्याचं उत्तर तुम्हाला पुढला प्रश्न असणार आहे. तर कुठं जायचं आहे आपल्याला? सगळ्यांचं जेवण तर झालेलं असेलच, त्यामुळं थोडंसं मला ऐकायला कमी येतं आहे, त्यामुळे थोडं मोठ्यानं बोला. कुठं जायचं आहे? खरोखर जायचं आहे? ठीक आहे. मग मोक्षाला जायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीपर्यायाचा छेद करायला पाहिजे. ह्यांनी म्हणणार मनुष्यपर्यायाचा छेद करायला पाहिजे. धर्म करायला पाहिजे. मग कोणता धर्म करायला पाहिजे? जिनधर्माचं पालन करायला पाहिजे. जिनधर्म म्हणजे कोणता जिन? जो आत मंदिरात बसलाय तो जिन, की तुमच्या मनामध्ये तुमचा आत्मारूपी जो जिन बसलाय तो जिन? मग त्याच्या विकासासाठी मला काय करायला पाहिजे? आत्म्याचा विकास करण्यासाठी मला काय करायला पाहिजे? तप, दान इत्यादी ह्या 6 षटक्रिया आपल्याला करायला पाहिजे. तरच काय होणार आहे, आपल्या आत्म्याचा विकास होणार आहे. आणि तो विकास करण्यासाठी आपल्याला कधीतरी करून चालणार आहे का? ते नित्य नियमानं षटक्रियेचं काय करायला पाहिजे? आपल्या हातून पालन व्हायला पाहिजे. मग म्हणणार की आमचं सकाळचं धार असते, आम्हाला वेळ नसतं. कोण म्हणणार पाणी पाजायचं असतंय, वेळ नसतंय. मग ह्या गोष्टीचं जर आपण कारण सांगत बसलो तर आपण मोक्षाला जाईन का? जर फक्त आपल्याला पोट भरायचं असेल तर काय करावं लागतं? किती कष्ट करावं लागतं? सकाळी उठावं लागतं, शेतात जायला पाहिजे, दुकानात जायला पाहिजे,
कुठली तरी गोष्ट ती पैसा मिळवायला पाहिजे, ते मिळवल्यानंतर ते दुकानात जाऊन सगळं माल आणायला पाहिजे, तांदूळ आणायला पाहिजे, जे ती गोष्ट लागते ती सगळी जाऊन पहिला आणायला, आणि पोट भरेल का? क्रिया करायला पाहिजे. कोणती क्रिया करायला पाहिजे? ते जे काही आणलंय ते एकतर निवडायला पाहिजे, निवडल्यानंतर त्यासाठी पाणी पाहिजे, चूल पाहिजे. चूल काय नाही, आता गॅस आहे, ते गॅस असायला पाहिजे, गॅस संपलेला नसायला पाहिजे. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायला पाहिजे? गॅस ते सगळं मिळून सगळं पातेलं आणायला पाहिजे, पाणी आणायला पाहिजे. सगळ्या गोष्टी गाठल्यानंतर ते होईल का? पोट भरणार आहे का? ते गॅस पण चालू करायला पाहिजे. मग ते गॅस चालू केल्यानंतर ते काय होणार? शिजणार. मग शिजल्यानंतर पोट भरेल का? काय करायला पाहिजे? मग ते वाढून घ्यायला पाहिजे, मग खाणार. ते त्यातलं पातेल्यातलं आपल्या ताटीत घ्यायला पाहिजे. ते घेतल्यानंतर पोट भरणार नाही, त्याच्यापर्यंत हात न्यायला पाहिजे. नुसतं हात नेऊन उपयोग नाही, ते आणून तोंडापर्यंत आणायला पाहिजे. तोंडापर्यंत आणून पोट भरणार आहे का? आत न्यायला पाहिजे. ते आत नेल्यानंतर ते चघळायला पाहिजे, मग ते आत पोचणार. पोचल्यानंतर मग काय होणार? माझं पोट भरणार. मग पोट भरण्यासाठी जर आपल्याला एवढं खटाटोप करावं लागत असेल तर मोक्षाला मी जाणार म्हणतोय, मग ते मोक्षाला जाण्यासाठी मला किती खटाटोप करायला पाहिजे? मग रोज करतोय तेवढं करून आपल्याला मोक्ष मिळेल का? मग त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायला पाहिजे का नको? काही नुसतं षोडश करणं आलं की एकदा 16 दिवस झालं की झालं, त्याच्यावर परत पुढल्या 16 दिवसात मग त्यानं माझा मोक्ष होणार आहे का? त्यासाठी प्रत्येकानं काय करायला पाहिजे? माझी स्वतःचं कर्तव्य काय आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण कुठलं कर्तव्य करायला लागलेलो आहोत? संसारात. संसार म्हणजे काय? प्रपंच. प्रपंच म्हणजे काय? हे तुम्हीच सांगितलेलं उत्तर आहे, मी सांगितलेलं नाही. पराची पंचायत. मग आपण पराची पंचायत करत बसलो तर आपल्याला मोक्ष मिळेल का? मग कोणाची पंचायत करायला पाहिजे? स्वतःच्या आत्म्याची काय करायला पाहिजे? पंचायत करायला पाहिजे. तरच काय होणार आहे? आत्म्याचा विकास होणार आहे आणि मी कुठेतरी मोक्षाच्या मार्गावर चालायला लागणार आहे. बाकीचं पण आपण त्या व्यवहारामध्ये पडलेलो आहोत. व्यवहार ज्या गोष्टी आपल्याला मुनिधर्माचं पालन करायला येत नाही, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर मुनिधर्म स्वीकारासाठी तुमचा जन्म झालेला आहे, महिलांना आरिका धर्म स्वीकारण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, आणि ह्या गोष्टी आपल्या हातनं होत नाहीत म्हणून दुसरी एक गोष्ट सांगितलेला, दुसरा एक पर्याय सांगितलेला आहे, तो म्हणजे श्रावकाचा आणि श्राविकांचा पर्याय सांगितलेला आहे. मग श्रावक कोणाला म्हटलं जातं? ज्याची प्रतिमा आहे आणि ज्यांची प्रतिमा आहे त्यांना श्राविका म्हटलं जातं, यांना श्रावक म्हटलं जातं. मग आपण श्रावकामध्ये जर बसतो का? मग मोक्षाला कसं जाणार मी? त्यासाठी काय करायला पाहिजे? कोण घ्यायला पाहिजे? दुसऱ्याने घ्यायला पाहिजे, आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य कुठलं असेल तर आपल्या स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करून घेणं हे माझं स्वतःचं काय आहे? कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य सोडून मी काय करत बसलेलो आहे? पराची पंचायत करत बसलेलो आहे. त्यामुळे पराची पंचायत करून कधीही आपल्याला मोक्ष मिळणार नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जिथं शरीरच पर आहे तिथं बाकीची नाती कुठली आपली असणारच, आणि ती नाती असली तरी पण ते कुठंपर्यंत असणार आहेत? पुरुष असेल तर तो शेवटच्या जाळण्याच्या तिथं जागेपर्यंत असेल, पण महिला असेल तर ती कुठंपर्यंत आहे? फक्त हुंबऱ्यापर्यंत, आणि लईच प्रेम असलं तर अंगणापर्यंत, त्याच्यापुढं ते काय जातं नाही. आणि ते सगळं झाल्यानंतर पण किती उशीर? अजून ते दिसायचं बंद होत नाही तिथंपर्यंत. आणि ज्यावेळी दिसायचं बंद होते त्यावेळी लगेच उठून काय बाकीच्या क्रिया आपल्या सगळ्या चालू होतात. कोणतर चहा घेऊन येतं, मग आंघोळ करायचं, चहा प्यायचं, हे त्याच्यावरलं प्रेम. संध्याकाळी लगेच कोणतं दुपारी जेवण घेऊन येतंय, जेवतंय. कोण एकदम जवळचं आहे ते जरा ना करतोय, मी काय जेवणार नाही म्हणतोय, पण आज जेवायचं तर असतंय. जेवायचं नाही का म्हणायचं? कोण तर काय तर म्हणतील, एक ह्यांचा की एके ध्यान इल्ल उठा माडका दा लगेन आणताना चुमखुंड, म्हणजे लोकाला लाजून सगळं करायचं. हे व्यवहार आहे, आणि हे व्यवहारात सगळं असंच होणार. जरी तुम्ही कोण चांगलं केला तरी पण तुम्हाला 4 लोक नावं ठेवणारच, वाईट केला तरी पण 4 लोक नावं ठेवणारच. आणि ते कुठंपर्यंत ठेवणार आहेत?
जिथंपर्यंत ठेवायचं तिथंपर्यंतच ठेवणार आहे. त्यामुळं त्या लोकांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. आपल्या मुख्य कर्तव्याकडे आपल्याला काय करायला पाहिजे, यायला पाहिजे आणि ते कर्तव्य आपल्याला करायला पाहिजे. आणि व्यवहाराचं जे कर्तव्य आहे ते आपलं मुख्य कर्तव्य झाल्यानंतर दुसऱ्या बाकीच्या जे काही व्यवहाराच्या कर्तव्य आहेत ते सगळ्या करायला पाहिजेत. त्यामुळं आपल्याला आता एक संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं काय करायचं आहे, आपल्याला सोनं करायचं आहे. आणि ते करून घेत असताना आपल्या आयुष्यात जे मोक्षाचं ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी एक महाभारतामध्ये काय सांगितलं जाते, एक कथा महाभारतामध्ये एक क्षण येतो. त्या क्षणामध्ये असं सांगितलेलं आहे की 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या अर्जुन युद्धाला जाणार असतो त्यावेळी तो अर्जुनाचा असा प्रसंग येतो की जो युद्ध करणार असतो तो कोणाबरोबर करणार असतो, जे स्वतःचे चुलत्यांचे मुलं आहेत. कौरव म्हणजे कोण होते, त्यांचे भाऊच होते, ते काकांचे मुले. मग त्यांच्याबरोबर त्याला काय करायचं असतं, युद्ध करायचं असतं. त्यावेळी त्याच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मी युद्ध करायचं आहे, मग ते कुणाबरोबर करायचं आहे, तर माझ्या भावांच्या बरोबरच करायचं. मग मी भावांच्या बरोबरच कसं युद्ध करू, असा ज्यावेळी प्रश्न पडतो त्यावेळी त्यांचे जे गुरु असतात ते कोण असतात अर्जुनाचे, त्यावेळेचे श्रीकृष्ण असतात. मग त्यांना समजावून सांगतात की जर तुला युद्ध, जर धर्मयुद्ध जिंकायचं असेल, धर्माचं राज्य जर तुला आणायचं असेल आणि अधर्माचं जर तुला नाश करायचा असेल तर तुला काय करायला पाहिजे, त्यांच्या विरुद्ध तुला लढा द्यायलाच पाहिजे. त्यावेळी श्रीकृष्ण त्यांना समजावून सांगतात की 4 गोष्टी तुला सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, त्या 4 गोष्टी तुला पाळायला पाहिजे तरच तू धर्माचं राज्य आणू शकतोस, नाहीतर तू धर्माचं राज्य आणू शकणार नाही. त्यासाठी पहिलं सांगतात धैर्य पाहिजे, दुसरं सांगतात धाडस, तिसरं सांगतात अवसर. अवसर म्हणजे संधी. 3 गोष्टी सांगितल्या, आपल्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या, अर्थ, काम, मोक्ष आणि 4 गोष्टी सांगितल्या, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग संधी म्हणजे पुरुषार्थ, धाडस म्हणजे काय करायला पाहिजे, मग सगळं करून ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी तो काय करतो, स्वतःच्या मनामध्ये धाडस निर्माण करतो आणि धैर्य धारण करतो, धाडस निर्माण करतो आणि मिळालेली संधी आहे त्या संधीचं काय करतो, तो उपयोग करतो आणि अधर्माचं काय करतो, संपवतो आणि धर्माचं राज्य तो आणतो. तसंच आपल्याला देखील हे संसाररूपी अधर्म जो आहे त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला मिळालेले काय आहे, शेवटची संधी आहे. आणि ही संधी आपल्याला फार मुश्किलानं मिळालेली आहे. ती मुश्किलाची संधी म्हणजे कोणीतरी सांगितली असेल गोष्ट की अजित भैया कायम सांगतात, तुमच्या गावचे जे भैया जे आहेत ते कायम आम्हाला सांगत होते किंवा आम्ही त्यांच्याबरोबर विधानाला गेल्यानंतर एक गोष्ट सांगत होते की जो आपल्याला ही संधी मिळालेली आहे, जैन धर्म मिळालेला आहे, कसं मिळालेलं आहे, कसं दुर्लभ आहे, त्याची दुर्लभ गोष्ट कशी आहे, तर आपण विमानामध्ये बसून समुद्राच्या मधोमध जायचं, एक छोटासा खडा घ्यायचा आणि तो मधोमध टाकायचा आणि परत यायचं आणि तो नावेनं जाऊन काय करायचं, तो दगड काय करायचा आहे, आपल्याला शोधून आणायचा आहे. तो मिळेल का, तुमचं तेवढं पण पुण्य आहे की तो दगड पण मिळतो, तो दगड पण मिळेल, परंतु जैन धर्म मिळणार नाही. एवढं काय आहे, जैन धर्म दुर्लभ आहे आणि ते मिळालेली आपल्याला ही शेवटची संधी आहे. आणि या शेवटच्या संधीचा जरी पण आपण उपयोग केला नाही, धर्मामध्ये लागलो नाही, आत्म्याच्या कल्याणाचा विचार केलो नाही, तर आपली परत कुठं आपण जाऊ हे ज्याच्या त्याच्या मनालाच काय माहीत आहे की आपण किती शुद्ध मनानं आपण धर्म करत आहोत की अशुद्ध मनाने करत आहोत. त्याचं फल काय आहे हे जे ते महाराज येऊन तुम्हाला सगळेजण सांगितलेचं असतील. ज्याचे जसे परिणाम असतील तसे त्याला काय मिळणार आहे, त्याची गती त्याला तशी मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला काय करायला पाहिजे, जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं आपल्याला काय करायला पाहिजे, सोनं करायला पाहिजे. नाहीतर परत आपल्या आयुष्यात श्रीधर्म जो मिळालेला आहे तो कधी छेद करायला मिळेल आपल्याला काही सांगता येणार नाही. मग हे संधी जर आपल्याला स्त्री पर्याय छेद केलं नाही तर मोक्षाला जाण्यासाठी काय करावं लागतं, पुरुष पर्याय लागतो, जैन कुल लागतं, मुनिधर्म स्वीकारावं लागतं. मग हे कधी मिळणार आहे, जे आपण स्त्री पर्यायाचा छेद करू, मायाचार सोडू, त्याच वेळी काय होणार आहे, आपल्याला आपला स्त्री पर्यायाचा छेद होणार आहे. त्यामुळे मायाचार रहित होऊन काय करायला पाहिजे, आपल्याला धर्म करायला पाहिजे. स्त्रियांच्या जवळ मायाचार असतो आणि पुरुषांच्या जवळ मान कषाय असतो. हा दोन्हीही जे 4 कषाय आहेत त्या 4ही कषाय काय करायला पाहिजेत, आपल्याला सोडायला पाहिजेत. त्याच वेळी काय होणार आहे, आपले परिणाम मंद होणार आहेत आणि ज्याही मंद परिणाम होतील त्या आत्म्याचा विकास काय होणार आहे, आपोआपच होणार
आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काय करावे, आत्म्याचा विकास करण्यासाठी जी शेवटची संधी तुम्हाला मिळालेली आहे त्या संधीचा तुम्ही काय करा, उपयोग करा. आणि जो धर्म करायला मिळालेला आहे त्या धर्माचं पण तुम्ही काय करा, जेवढं जास्तीत जास्त होईल. कमीत कमी शेवटचं आपल्याला दीक्षा घेता येत नसेल तर कमीत कमी शेवटचं लक्ष कोणतं पाहिजे, सल्लेखना मरणाचं लक्ष पाहिजे. उत्कृष्ट अशी सल्लेखना, जसं चातुर्मासामध्ये माताजींनी उत्कृष्ट अशी सल्लेखना करून घेतली, त्या प्रकारे तसं केलं तरच आपला श्रीपर्याय काय होणार आहे, छेद होणार आहे. कमीत कमी आपल्याला दीक्षा घेता येत नसेल तर शेवटच्या क्षणी सल्लेखनारूपी उत्कृष्ट सम्यक दर्शनरूपी सल्लेखना प्राप्त करून सगळेजण काय करायला पाहिजे, आपल्या आत्म्याचं कल्याण करायला पाहिजे. तरच काय होणार आहे, या जीवनाचं सार्थक होणार आहे. जैन धर्मामध्ये जन्माला येणं म्हणजे पुण्य नाही, तर जैन धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर उत्कृष्ट अशी समाधी साधणं हे सगळ्यात मोठं काय आहे, पुण्य आहे. आणि असं पुण्य सगळ्यांच्या भाग्यामध्ये येवो हीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्या जीवांना सम्यक दर्शनाची प्राप्ती हो, सगळ्या जीवांना मोक्षाची प्राप्ती हो, एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय बोलो आचार्य गुरुवर विद्यासागर जी मुनी महाराज की, जय बोलो आचार्य गुरुवर चंद्रप्रभु सागर मुनी महाराज की.